या एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर रूट आहे पण क्वाड्रॅटिक टर्म नाही. आणि स्क्वेअर रूटचे आपल्याकडे फॉर्म्युले 3 आहेत. 1/√(x²-a², 1/√(x²+a², and 1/√(a²-x²). 3 रिझल्ट आपल्याकडे फक्त आहेत टू क्वाड्रॅटिक टर्म अँड स्क्वेअर रूट. यात स्क्वेअर रूट दिसतोय पण क्वाड्रॅटिकची टर्म नाहीये. तीनही फॉर्म्युल्यामध्ये फक्त डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक टर्म आहे आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आहे. (√(x²-a², a²-a²) तिन्ही फॉर्म्युल्यात फक्त डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट इलिमिनेट करायचं. न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट कसं इलिमिनेट करता येईल? स्क्वेअर रूट इलिमिनेट करण्याची प्रोसेस म्हणजे रॅशनलायझेशन. न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन अशा पद्धतीने करायचं आहे की न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट इलिमिनेट व्हायला पाहिजे. यासाठी काय करणार? इंटिग्रल रूट ऑफ x-5/(x-7) इंटू मल्टिप्लाय डिवाइड बाय डिवाइड कितीने करावं लागेल? x+5 ने मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट इलिमिनेट होईल का बघा. x+5 ने जर मल्टिप्लाय केला तर न्यूमरेटरला येईल x²-25. त्याचा स्क्वेअर रूट इलिमिनेट होणार नाही. मग काय करावं लागेल? x-5 त्याच टर्मने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच मल्टिप्लाय बाय x-5 डिवाइड बाय x-5 इंटू dx इक्वल टू, आता न्यूमरेटर काय येईल पहा, x-5 इंटू x-5 म्हणजे x-5 चा स्क्वेअर आणि हे त्याचं स्क्वेअर रूट इलिमिनेट होईल. म्हणजे शिल्लक काय राहील? x-5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ या दोन ब्रॅकेटचं या दोन टर्म्सचं मल्टिप्लिकेशन x² -5x -7x प्लस 35 इंटू dx इक्वल टू इंटिग्रल x-5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² -12x प्लस 35 इंटू dx. आता यामध्ये हा प्रॉब्लेम बघा मागच्या टाईपमध्ये कन्वर्ट झालाय का ते. फक्त या पहिल्या दोन स्टेप एक्स्ट्रा आहेत. पुन्हा सेम एक्झाम्पल. यासाठी काय प्रोसिजर करायची आहे? न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² -12x प्लस 35 प्लस b. न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस क्वाड्रॅटिक प्लस b. किंवा त्याला डायरेक्ट पण प्रोसिजर एक आहे की त्या क्वाड्रॅटिकचा डेरिव्हेटिव्ह तयार करायचा. ही प्रोसेस तर आपण वापरू शकतोच, न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफची. पण डायरेक्ट मेथडची पण आपला प्रॅक्टिस आवश्यक आहे. डायरेक्ट मेथड कशी यूज करता येईल पहा. या क्वाड्रॅटिक टर्मचा आपला डेरिव्हेटिव्ह तयार करायचा. क्वाड्रॅटिक मध्ये पहिल्यांदा हायेस्ट डिग्री असणारी टर्म आहे x². त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. मग इथे 2x येण्यासाठी 2 न मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 2x -10 अपॉन रूट ऑफ x² -12x प्लस 35 इंटू dx. 2x -10 अपॉन रूट ऑफ x² -12x प्लस 35 इंटू dx. नंतर नेक्स्ट टर्म आहे -12x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? -12. तो -12 तयार होण्यासाठी 1/2 इंटिग्रल 2x -12 प्लस 12 -10 अपॉन रूट ऑफ x² -12x
plus 35 into dx equal to 1/2 integral 2x minus 12 ही टर्म एका ब्रॅकेटमध्ये येईल प्लस 12 minus 10 that is plus 2 upon root of x square minus 12x plus 35 into dx. Denominator separate, integral separate. 1/2 as it is, adi integral 2x minus 12 upon root of x square minus 12x plus 35 into dx plus second integral मध्ये 2 outside 1 upon root of x square minus 12x plus 35 into dx. Denominator separate, integral separate, equal to 1/2 न मल्टिप्लाय करा ब्रॅकेट मध्ये 1/2 इंटिग्रल 2x minus 12 upon root of x square minus 12x plus 35 into dx plus 1/2 multiplied by 2 cancel होईल 1 upon root x square minus 12x plus 35 into dx. त्यानंतर फर्स्ट इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार आपण सबस्टिट्यूशनचा वापर करू आणि सेकंड I equal to I1 plus I2. First integral I1 equal to 1/2 integral 2x minus 12 upon square root of x square minus 12x plus 35 into dx. आता यामध्ये सबस्टिट्यूशन काय होईल put x square minus 12x plus 35 equal to t. चा डेरिवेटिव 2x minus 12 into dx equal to dt. इंटिग्रेशन काय येईल पहा I1 equal to 1/2 into 1 upon root t into dt. 1/2 constant outside as it is. 1 upon root t चे इंटिग्रेशन 2 root t plus c1 2 cancel square root t म्हणजेच x square minus 12x plus 35 plus c1. आणि सेकंड इंटिग्रेशन ॲज युजल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्जन करून सॉल्व करायचं.
x square minus 12x plus 35 plus log of x minus सेकंड इंटिग्रेशन काय त्याची व्हॅल्यू log of x minus plus इंटिग्रल I2 इक्वल टू काय 1 upon root of x square minus 12x plus 35 into dx परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय करणार x square minus 12x add subtract plus 36 minus 36 आणि plus 35 into dx equal to integral 1 upon square root of x square minus 12x plus 36 म्हणजेच x minus 6 bracket square minus 36 plus 1 म्हणजेच minus 1 लाच आपण 1 square लिहू शकतो into dx 1 upon root of x square minus a square म्हणजेच log of x ची व्हॅल्यू x minus 6 plus root of x minus 6 bracket square minus 1 square plus c2 म्हणजेच log of x minus 6 plus root of ही टर्म म्हणजे काय quadratic given term that is x square minus 12x plus 35 plus c2 and now from equation I equal to I1 plus I2 that is suppose equation number 1 I1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय येईल इंटिग्रल फर्स्ट इंटिग्रेशन ची व्हॅल्यू रूट ऑफ x square minus 12x plus 35 x square minus 12x plus 35 and plus log of x minus 6 plus root of x square minus 12x plus 35 plus c similar to this I problem solve करायचा आहे square root of 9 minus x upon x into dx integral square root of 9 minus x upon x into dx first of all rationalizing numerator rationalize करण्यासाठी काय करणार multiply divide by 9 minus x upon x multiply by 9 minus x upon 9 minus x into dx integral numerator ला 9 minus x into 9 minus x square root square आणि square root cancel होतील 9 minus x upon root of x in bracket
9x minus x square into dx. Now here next process मागच्याच टाईपमध्ये हा कन्वर्ट झाला. परत काय करणार इथे, एक तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट ऍडजस्ट करणे किंवा आणखी युजल प्रोसेस कुठली, न्यूमरेटर इक्वल टू a into derivative of 9x minus x square plus b. न्यूमरेटर म्हणजेच 9 minus x इक्वल टू a into 9x चा डेरिव्हेटिव्ह 9 मायनस x square चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस b. नाईन मायनस एक्स इक्वल टू ए न मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये तर 9a मायनस 2ax प्लस b मायनस 2ax. पहिल्यांदा टर्म्स थोड्या रिअरेंज करा यामध्ये. लेफ्ट साईडला जी 9 मायनस एक्स ही टर्म आहे त्याला आपण मायनस एक्स प्लस 9 असे लिहू शकतो. आणि राईट साईडला एक्स ची टर्म पहिल्यांदा मायनस 2ax प्लस 9a प्लस b equating coefficients. Equating coefficients. कोएफिशियंट्स इक्वेट केलं तर काय पहा, x चा कोएफिशियंट मायनस 2a आणि इकडे x चा कोएफिशियंट मायनस 1 म्हणजेच a इक्वल टू 1/2. कॉन्स्टंट टर्म 9a प्लस b लेफ्ट साईडला कॉन्स्टंट टर्म 9. a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 9 इंटू 1/2 प्लस b इक्वल टू 9. 9/2 राईट साईडला घेता येईल. b इक्वल टू 9 मायनस 9/2. 18 मायनस 2 म्हणजेच b इक्वल टू ऑल्सो 9/2. Then here substitute the values in this equation, that is suppose equation 1. न्यूमरेटर ची व्हॅल्यू आपण तयार केली आहे. फ्रॉम इक्वेशन 1 न्यूमरेटर आहे तो 9 मायनस एक्स इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1/2, ए ची व्हॅल्यू 1/2 मल्टिप्लाइड बाय 9 मायनस 2x प्लस बी ची व्हॅल्यू 9/2. ही न्यूमरेटरची टर्म इंटिग्रेशन मध्ये म्हणजे या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचे. सो इंटिग्रल बिकम्स 9 मायनस एक्स, याची व्हॅल्यू काय 1/2 इंटू 9 मायनस एक्स प्लस 9/2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9x minus x square into dx. Denominator separate, integral separate आणि constants outside. 9 minus 2x equal to काय पहा, फर्स्ट टर्म 1/2 कॉन्स्टंट आहे तो आउटसाइड येईल. नाइन मायनस 2x अपॉन रूट ऑफ 9x minus x square into dx plus
9/2 integral 1 upon root of 9x minus x square into dx. I equal to लिहिता येईल आपल्याला I1 plus I2. I equal to I1 plus I2. पहिलं इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे सबस्टिट्यूशनचा वापर करून आणि दुसरं इंटिग्रेशन परफेक्ट स्क्वेअरनी. सोडवा. आणि ज्यांचा हा झालाय त्यांनी इंटिग्रल रूट ऑफ x upon 4 minus x.
I1 इक्वल टू काय आहे मग 1/2 इंटिग्रल 9 minus 2x upon square root of 9x minus x square into dx. म्हणजे फर्स्ट इंटिग्रेशन सॉल्व कसं करायचं आहे सबस्टिट्यूशन put 9x minus x square equal to t 9x चा डेरिव्हेटिव्ह 9 minus x square चा डेरिव्हेटिव्ह 2x into dx equal to 8. त्यामुळे इंटिग्रल होईल 1/2 into 9 minus 2x into dx म्हणजे dt आणि रूट मधली टर्म येईल t into dt equal to 1/2 into 1 upon square root t म्हणजेच 2 root t plus c1. These two gets cancelled. I1 equal to square root t. t ची व्हॅल्यू लगेच सबस्टिट्यूट करता येईल. That is square root of 9x minus x square plus c1. Second integration I2 equal to, आता पहा ही जी टर्म आहे प्रत्येक वेळी आपण सबस्टिट्यूशन करतोय, सबस्टिट्यूशन करून 1 अपॉन रूट टीच व्हॅल्यू येते आणि 1 अपॉन रूटचं इंटिग्रेशन काय येतं 2 रूट. जर स्क्वेअर रूट नसेल तर आपण काय करतो त्याला डायरेक्ट इंटिग्रेशन लिहितो. डायरेक्ट इंटिग्रेशन घेण्याऐवजी तिथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो, पण ते डायरेक्ट का घेतो इझिली आपल्याला एक रूल माहित आहे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तसंच या ठिकाणी अशा प्रकारची जी टर्म असणार आहे प्रत्येक एक्झाम्पल या ग्रुपमधला ऑब्झर्व करा. रूटमध्ये टर्म आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचं इंटिग्रेशन नेहमीच येत आहे 2 रूट. त्यामुळे याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट 2 रूट टी किंवा 2 रूट 9x मायनस एक्स स्क्वेअर असंही लिहू शकतो. हे 2 फक्त कॅन्सल होतील. सेकंड इंटिग्रल I2 इक्वल टू 9/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. तर हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करताना क्वाड्रॅटिक टर्म आहे परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आधी त्यासाठी काय करणार दोन टर्म मधून मायनस कॉमन 9/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ मायनस कॉमन घेतला तर एक्स स्क्वेअर मायनस 9x इंटू dx. परफेक्ट स्क्वेअरसाठी काय करणार ॲड सबट्रॅक्ट रूट ऑफ मायनस एक्स स्क्वेअर मायनस 9x ॲड सबट्रॅक्ट काय करणार 81 अपॉन 4 प्लस 81/4 मायनस 81/4. कारण का एक्सचा कोएफिशियंट आहे 9, एक्सचा कोएफिशियंट 9, त्याला 2 ने डिवाइड केलं तर 9/2 होईल. 9/2 चा स्क्वेअर म्हणजेच 81 अपॉन 4 इक्वल टू 9/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ मायनस या 3 टर्म म्हणजेच x मायनस 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस इंटू मायनस प्लस 81 अपॉन 4 इंटू 81 अपॉन 4 लाच काय लिहिता येईल 81 अपॉन 4 म्हणजे ही टर्म आपण पहिल्यांदा घेतली पॉझिटिव्ह असल्यामुळं 81 अपॉन 4 म्हणजेच 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस
x minus 9 by 2 bracket square into dx 9 by 2 into 1 upon root a square minus x square sin inverse of x upon a म्हणजेच x minus 9 by 2 upon 9 by 2 plus c2 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करा 9 by 2 sin inverse of 2x minus 9 upon 9 plus c2 आणि शेवटी मायनस मल्टिप्लाय होतो ब्रॅकेटमध्ये हा मायनस आहेच आहे ना हा जो एक मायनस आहे तो या 3 टर्म आणि ही एक टर्म दोघांना मल्टिप्लाय या 3 टर्मचा झाला एक ग्रुप तो ग्रुप म्हणजे हा ब्रॅकेट त्याला मल्टिप्लाय केला मायनसने आणि पुन्हा शेवटी राहिलेल्या 81/4 ला मल्टिप्लाय केलं आता हा फक्त एवढ्या एका ब्रॅकेटलाच मल्टिप्लाय 81/4 ला आता हा मल्टिप्लाय असणार नाही 81/4 होईल प्लस आणि तो ब्रॅकेट होईल मायनस किंवा यामध्ये आपण आधी 81/4 ऍड सबट्रॅक्ट आणि मग रिस्पेक्टिव्ह टर्म मधून मायनस कॉमन घेतला तरी चालेल शेवटी फक्त I1 आणि I2 या व्हॅल्यूज रिसबस्टिट्यूट करा